नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या जेवढे बघणार आहोत की पावसाचा जोर ओसरणार असं पंजाब प्रोडक्ट यांचा जो नवीन हवामान अंदाज जो आहे आणि तो हवामान अंदाज आपण आपल्या चॅनलमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे हवामान अंदाज तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर तुम्हाला बघा काय करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती येऊन जाताल. त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन करतात तिला जे ते स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा एक WhatsAppचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही WhatsApp ग्रुप जे ते जॉइन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज जे ते मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी हलका आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे लोकांची अडचण झाली असून काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतेत आहेत, कारण हलक्या पावसाचे मुसळधार पावसात रूपांतर होऊ शकते, जे त्यांच्या पिकासाठी वाईट ठरू शकते. आणि ज्या शेतकऱ्यांकडे आधीच मुसळधार पाऊस आहे त्यांना तो थोडा थांबायचा आहे, जेणेकरून त्यांचे पिके जे ते सुकून जातील. आणि पंजाब डक यांच्या नावाच्या हवामान तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस हलका होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आता आम्हाला पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला आहे का आहे, कारण त्यामुळे त्यांची पिके जे आहेत ते वाढण्यास मदत होईल. आणि मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आज पडत असलेला मुसळधार पाऊस कमी होण्यास सुरुवात होणार आहे. आणि आज काही भागात कमी पाऊस पडेल आणि काही तास सूर्यप्रकाश होण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 2 आठवडे सूर्यदर्शन होण्याची शक्यता जिथे नाहीये. डक म्हणतात की कोकणात काही ठिकाणी पाऊस पडेल आणि काही दिवस ऊन नसेल. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या सूर्यदर्शन होणार आहे. तर 2 ते 3 तास विदर्भात सूर्यदर्शन उजळून निघणार आहे. आणि यामुळे पंजाब प्रोडक्ट यांना वाटते की विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांवर आज आणि उद्या फवारणी करणे योग्य आहे. विदर्भात पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे जे ते आवश्यक आहे, कारण दुपारी पाऊस पडू शकतो आणि पाऊस पडण्यापूर्वी फवारणी करणे चांगले आहे आणि जेणेकरून पिकांना मदत होईल. पंजाब डक यांनी जे ते जाहीर केले आहे की पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील काही भागात सूर्यदर्शन हा विशेष कार्यक्रम होणार आहे. ते दररोज 1 किंवा 2 तास चालेल आणि याचा अर्थ या भागात थोडा पाऊस पडेल, पण थोडा वेळ थांबू शकतो. दुपारनंतर आणखी पाऊस जे ते पडण्याची शक्यता असून कोल्हापूर, सोलापूर, सातारा येथेही जे ते पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जुलै अखेरपर्यंत पाऊस सुरू राहू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.